हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम, वृद्धाश्रमात फोन लागलाय. हा बोला. मला थोडी माहिती पाहिजे होती. आपले अं, चार्जेस वगैरे कसे आहेत? सर आपण कुठून आहात? मॅडम मी पुण्यावरनं बोलतोय. ओके. आपण म्हणजे काय शेती करता, जॉब वगैरे काय? नाही, मी जॉब करतो, पण शेती वगैरे आहे आम्हाला. ओके ठीक आहे. आमचा पत्ता कोणी दिला तुम्हाला? नाही, माझे एक फ्रेंड आहेत, त्यांच्या अच्छा. रेफरन्सने मिळाला मला. ओके. हा. बोला. कोणाला म्हणजे घेऊन येणार आहात इकडे? नाही, माझ्या आईसाठी विचारत होतो मी. ते मग तिथे फॅसिलिटी वगैरे मला त्याबद्दल माहिती पाहिजे होती. म्हणजे सोय वगैरे कशी आहे तिथे आपल्या इथे? सर, तुमच्या घरामध्ये जी सोय आहे ना तशीच आमच्या इथे आहे. तुम्ही येऊन बघितलं तरी चालेल. नाही, थोडी बेसिक माहिती दिली तर बरं पडेल. म्हणजे म्हणजे कशाबद्दल माहिती पाहिजे? जेवणाबद्दल, राहण्याबद्दल, जेवणाबद्दल किंवा उठण्या राहण्याबद्दल कसं आहे तिथे? सर, आपल्या इथं जे हे वृद्धाश्रम आहे ना, हे जवळपास 5 एकर मध्ये आहे. ओके. इथं बाकीची जी सोय आहे, संडास, बाथरूम म्हणा, बेडरूम म्हणा, वैयक्तिक बेडरूम आहे, बेड स्वच्छ, रूम सगळी क्लीन आहे. तुम्ही येऊन बघितलं तर तुम्हाला उत्तमच, म्हणजे खूपच छान वाटेल. ठीक आहे, मग मॅडम आपले चार्जेस किती आहेत? नाही सर, आम्ही चार्जेस वगैरे काही घेत नाहीये. नाही, पण मला माझ्या रेफरन्स मध्ये मित्राने नंबर दिला, त्याने हा. सांगितलं की चार्जेस वगैरे आहेत, पे घेतात म्हणून ते. नाही सर, आपण एकही रुपया घेत नाही. मग हा. मॅडम एक विचारू काय तुम्हाला? हा बोला ना सर. मग तुमचं मेंटेनन्स कसं वगैरे करता तुम्ही? सर, आम्ही सहखर्चाने करतो. आम्ही स्वतः चालू केलेलं आहे. आम्ही कुणाचे पैसे वगैरे काही घेत नाहीये. अच्छा. हा. मग मला तुम्ही सांगा, तुम्ही किती भाऊ आहेत? नाही, मी एकुलते एकच आहे, मला भाऊ नाहीये. हा. मग तुम्ही आईलाच ठेवणार आहे ना? हो हो हो. बरं, त्याचं कारण का? म्हणजे त्यांचं वय वगैरे किती आहे काय? त्यांचं वय आता 65 आहे, 65 वय. मग तुम्ही का ठेवता इथे? नाही, काय होतंय आता ते त्यांचे ते वय झाले, मग ते हँडलिंगला प्रॉब्लेम होतोय मग सगळं ते. आणि ते त्यामुळं आता म्हाताऱ्या माणसांचं माहितीच आहे ना तुम्हाला. हा सर. हा. मला सांगा, तुम्हाला किती मुलं आहेत? मला 2 मुलं आहेत मॅडम. ओके. आणि बायको? बायको एकच असते ना. ओके ठीक आहे. म्हणजे तुमचा फक्त तुम्ही फॅमिली म्हणजे 4 आणि तुमची आई 5 जण आहेत ना? हो हो हो. मग तुमचं स्वतःच फ्लॅट, घर, जागा काही आहे ना, आहे. स्वतःच आहे? आमचा 3 BHK चा फ्लॅट आहे. ओके. इथं धनकवडीमध्ये आहे. ओके. अच्छा ठीक आहे सर. आणि पूर्वी तुमची आई काय करायच्या, म्हणजे तुम्ही लहान असताना वगैरे? माझी आई शेतीच करत होती. मग तुम्ही लहान असताना तुमची आई शेती करायची आणि तुम्हाला काय पाळणा घरमध्ये ठेवलं होतं का? नाही नाही, आई मला सांभाळायची ना. आई कशी पाळणा घरात ठेवेल? ओके. म्हणजे तुम्ही लहान असताना तुमच्या आईने तुमचा सांभाळ केला. हो हो. म्हणजे तेव्हा तुम्ही आईला जड झाला नाही, म्हणजे तुम्हाला आता आई जड व्हायला लागली का? तसं नाहीये मॅडम, कसं आहे हा. आता आईचं वय झाल्यामुळं बायकोचं पण पटत नाही, मग त्यामुळं उगाच भांडणं होणं हा पण प्रकार होतोय. मग आणि जर एक मीही मिनिट बाहेर असतो कधी कधी. एक मिनिट हा बोला. ज्या आईने तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करून, मेहनत करून लहानाचं मोठं केला, मोठ्या होऊन तुम्हाला एवढ्या मोठ्या सर्व्हिसला लावलं, आज तुम्ही एका म्हणजे बाईसाठी, बायकोसाठी तुम्ही आईला तुमच्या वृद्धाश्रममध्ये ठेवताय, जिने तुम्हाला 9 महिने पोटात ठेवून कबाड कष्ट केले. म्हणजे त्या कष्टाची तुम्हाला जरा पण जाणीव नाहीये का सर? नाही नाही मॅडम, तुम्ही बोलताय ते समजतंय मला. हा. मॅडम, तुमचे चार्जेस काय असेल ते पे करतो मी. नाही हवं नाही, तर आता चार्जेस वगैरे आता तुम्हाला नाहीये. फोन पे मारतो मी, काही नाही टेन्शन नाही, नाहीये. आम्ही पैसेच घेत नाहीये सर. फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, तुमचा 3 BHK फ्लॅट आहे, तुम्हाला 25 का 30 एकर म्हटला तेवढी शेती आहे. मग हे शेती जी आहे, तुम्ही स्वतःच्या कष्टातून शेती घेतलेली आहे का तुमच्या आई वडिलांनी घेतलेली शेती आहे? नाही नाही नाही, ते आई वडिलांच्या थ्रू आम्हाला आलेले आहे ते. म्हणजे शेती हे नोकरी सुद्धा तुमच्या आई वडिलांनीच लावली. शेती तुमच्या आई वडिलांचीच आहे. आणि तुम्ही बायकोसाठी तुमच्या आईला वृद्धाश्रम ठेवताय. जरा तुम्ही स्वतःला लाजा की थोडं तरी. मॅडम, तसा नाहीये प्रॉब्लेम. कसं आहे, हा. आता म्हाताऱ्या माणसाचं पण आहे ना थोडंसं हँडलचं बाबा, म्हणजे आम्हालाही थोडंसं फ्रीडम मिळत नाही.
कुठे जायचं म्हणल्यावर होत नाही ना. मग मग आई असल्यामुळे आम्हाला कुठे जाता येत नाही. अहो त्या पुरीचा विचार करा ना की ह्या वयात म्हणजे